आता टळायला मदत होईल। पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस यायला हवा ह्या मताचे सर्वजण आहे। आपण आतुरतेने सगळेजण वाट बघतोय, तरी सुद्धा ज्या पद्धतीनं पाऊस पडायला पाहिजे त्याच पद्धतीनं कंटिन्यू पडायला पाहिजे हे मत आमचं स्वतः। संदर्भातली कारवाई कालपासून सुरू झालेली आहे, आणखी काय माहिती आहे? नाही बघा, 5 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती। 2024 डिसेंबरमध्ये HSRPच्या निविदा प्रक्रियेला वेग आला आणि त्या माध्यमातून 3 निविदाकारांना हे काम देण्यात आलं होतं। महाराष्ट्रामध्ये 2,10,00,000पेक्षा जास्त 2019 नंतरच्या आधीच्या ह्या गाड्या होत्या आणि त्यांना HSRP नंबर प्लेट ही बंधनकारक केली होती। काल शेवटची मुदत होती, म्हणजे आम्ही 1 जुलैपासून ही आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। अजूनही आमचं हेच सर्व वाहनधारकांना म्हणणं आहे की लवकरात लवकर सुरक्षिततेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं ठरलेल्या HSRPच्या नंबर प्लेटला आपण प्राधान्य द्या आणि त्या बसून घ्या। नाही, अद्यापर्यंत ती माहिती मी घेतलेली नाही, परंतु मुदतवाढ वगैरे आता काही मिळणार नाही आणि कारवाया ह्या सातत्यानं होत राहील। किती गाड्या शिल्लक आहेत? नाही, एकूण 1,08,00,000च्या आसपास गाड्यांना अद्यापर्यंत HSRPच्या नंबर प्लेट लावल्या गेलेल्या नाहीयेत। प्रमाण जे आम्हाला 30 जूनपर्यंत होतं, 49% गाड्यांना फक्त HSRPच्या नंबर प्लेट लावल्या गेल्या होत्या, जवळजवळ 51% गाड्यांना नव्हत्या। आणि कालपासून किती आता गाड्यांवर कारवाई केली, परंतु हे मी आता बघून आपल्याला सांगतो, परंतु ही कारवाई जी आहे ती कंटिन्यू चालू राहणार। नंबर प्लेट लावण्याची जी किंमत आहे HSRPची ती देखील मोठी आहे। नाही, काही 400 म्हणजे फारच माफक आहे आणि तेवढी तर किंमत आपण साध्या नंबर प्लेटला सुद्धा त्या प्रमाणामध्ये तो खर्च येत असतो आणि निविदा प्रक्रिया झाली, पारदर्शकपणे ते निविदा प्रक्रिया राबवली गेली, त्यामुळे किती किंमत आहे हा आताचा विषय नाहीये। परंतु राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे। याचं कारण असं आहे की दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता आणि त्याला प्राधान्य ह्याही सरकारनं दिलेलं आहे। संख्येने HSRP नंबर प्लेट लावले गेले नाही, त्यामुळे मुदतवाढ मिळणार आहे का? एवढा मुदतवाढ बिलकुल मिळणार नाही। 1 तारखेपासून कारवाई चालू झाली आणि आमचं असं म्हणणं आहे की दंडात्मक कारवाईला राज्य शासनाला काही इंटरेस्ट नाहीये। सर्व वाहनधारकांनी HSRPची नंबर प्लेट लवकरात लवकर लावून घ्यावी असं आम्ही आवाहन करतोय।